मंडळी, जर तुम्ही आंघोळ करत नसाल तर तुम्ही योग्य आहात, कारण रोज आंघोळ करणं आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये. हे आमचं नाही तर संशोधकांचं म्हणणं आहे आणि त्यांनी त्यामागची ठोस कारणंही सांगितलेत. आता ती कोणती आहेत तेच बघूया. मंडळी, आपल्या त्वचेवर एक नैसर्गिक तेलाचा एक थर असतो. हाच थर त्वचेला ओलावा देतो, मऊ ठेवतो आणि तिला लवचिक बनवतो. पण रोज गरम पाण्यानं आणि साबणानं आंघोळ केली तर हे नैसर्गिक तेल निघून जातं. यामुळे त्वचेला भेगा पडणं, खाज येणं, कोरडेपणा वाढणं यासारखे प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. फक्त एवढंच नाहीये, तर आपल्या त्वचेवर काही चांगले बॅक्टेरिया सुद्धा असतात जे संसर्गापासून आपल्याला प्रोटेक्ट करतात. रोज आंघोळ, जास्त स्क्रबिंग आणि साबणाचा अतिवापर केल्यानं हे बॅक्टेरिया निघून जातात, ज्याचा परिणाम शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवरही होऊ शकतो. पण या सगळ्यांचा अर्थ स्वच्छतेकडे दुर्लक्ष करायचा असा होत नाहीये. तर यावर पर्याय म्हणून हिवाळ्यात दर दुसऱ्या दिवशी आंघोळ करणं त्वचेसाठी चांगलंय. आंघोळीनंतर लगेच तेल किंवा बॉडी लोशन लावणं हे खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्वचेतला ओलावा टिकून राहील. शेवटी रोज आंघोळ करायची की नाही करायची हे तुमच्या त्वचेच्या प्रकारावर आणि आवडीवरही अवलंबून आहे. याबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला पारुशा म्हणून चिडवणाऱ्या मित्राला टॅग करायला विसरू नका. धन्यवाद.